नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढच्या जबरदस्त भागामध्ये आता रम्याच्या आणि वसू आत्याच्या लक्षात आलेले असते की नक्की काहीतरी सुरू आहे. तर रम्या आता वसू आत्याला म्हणत असते की जे काही ते पेपर्स होते ते नक्की कशाचे तरी पेपर्स महत्त्वाचे होते. काव्य आपल्यापासून काहीतरी लपवते, हे आपल्याला शोधून काढावं लागेल. तेव्हा आता वसू आत्यासुद्धा म्हणते की ठीक आहे. तर आता रम्या म्हणते की जे काही ब्राउन इन्व्हॉल्व आहे तर ते नक्की काय होते हे आपल्याला सगळं शोधून काढून शेवटी ह्या सगळ्यांना आपल्याला वेगळं करावं लागेल. त्यानंतर आता इकडे जीवा मात्र आता नंदिनीची समजूत घालत असतो. जीवाने आता सगळ्यांच्या समोर नंदिनीच्या केसामध्ये तो गजरा माळलेला असतो. सर्वजण खूप छान खुश असतात. त्यानंतर मात्र आता जी नंदिनी आहे तर नंदिनी मात्र आपल्या आनंद निवास येथे जायला निघालेली असते. ते पण आता रोडने ती पायी चालत जात असते. तर आता जीवा तिच्या मागून बाईक घेऊन येतो. तिला आता खुश करत तो म्हणत असतो की हे बघ नंदिनी. तर लगेच आता नंदिनी म्हटल्यानंतर आता नंदिनी मागे वळून आता आनंद असं म्हणते. तेव्हा आता जीवा म्हणतो की अगं आनंद निवास खूप लांब आहेत आणि चालून चालून तुझे पाय खूप दमतील, मग तू आजारी पडशील आणि तू आजारी पडल्यानंतर काळजी मात्र कुणाला घ्यावी लागेल, तुझ्या नवऱ्यालाच ना, म्हणजे मलाच. त्यामुळे हे बघ आणि ते तुला नाही चालणार, म्हणून आता तू बाईकवर बस, मी तुला एका मिनिटात आता तेथे आनंद निवास येथे नेऊन पोहोचवतो. मी तुझा नवरा आहे, मग तू अशी पायी चालत जाणार का? नंदिनी आता जीवाकडे बघत असते. जीवा मात्र आता नंदिनीला खुश करण्यासाठी आतोनात प्रयत्न करत असतो आणि इकडे मात्र आता काव्य आणि पार्थ यांची सुद्धा तीच अवस्था असते. आता पार्थ मात्र काव्याशी काही न बोलता लगेच गाडीतून आता तो निघून जातो. काव्य मात्र आता बघत असते, तरी काव्य आता ती हार मानत नाही आणि आता ती जी काही अनिशा म्हणत असते की काय तुला काय वाटतं की पार्थ परत तुला घेण्यासाठी येतील का? तेव्हा आता काव्यसुद्धा तोऱ्यातच म्हणते की हो, आणि जरीही ते मला नाही न्यायला आले सुद्धा मी त्यांच्या ऑफिसपर्यंत परत जाईल. तेव्हा आता छान असं काव्याने उत्तर दिलेलं असतं. पार्थसुद्धा रुसलेलं असतो. काव्यसुद्धा त्याची समजूत घालत असते. तेव्हा आता मित्रांनो, लग्नानंतर होईल प्रेम ह्या मालिकेचे आता हे जे काही विभंगलेले प्रेम आहे तर ते लग्नानंतर त्यांच्यात प्रेम होईल का, ते सगळेजण एकत्र येतील का, हे बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.